बुद्धाय मित्रांनो, आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मनशांतीवर स्वागत आहे. आपण मिलिंद प्रश्न ह्या ग्रंथाचे वाचन करीत आहोत. चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला. प्रकरण 6, योगी कथा, भाग 52. बुद्धाचे कोणीही गुरु नाहीत. भंते नागसेन, भगवंतांनी स्वतःच सांगितले आहे की नसे आचार्य कोणी मज इथे, न मज समही दुजा. नरदेवे व्यापिल्या भुवरी, या मम तुल्य पाही प्रजा. परंतु दुसऱ्या ठिकाणी त्यांनी सांगितले आहे की हे भिक्षूंनो, आलार कालाम हा माझा गुरु होता आणि मी त्यांचा शिष्य. तथापि त्यांनी मला आपल्या बरोबरीच्या आसनावर बसवून माझा बहुमान केला. भंते नागसेन, माझा कोणीही आचार्य नाही आणि माझा कोणीही आचार्य नाही आणि माझी बरोबरी करू शकेल असाही कोणी नाही. देवता आणि मनुष्यासह या समस्त पृथ्वी तलावर माझ्याशी तुलना होईल असा कोणीही नाही. असे जर भगवंतांनी खरोखरच सांगितले असेल तर भिक्षूंनो, आलार कालाम हा माझा गुरु आणि मी त्याचा शिष्य. तथापि त्यांनी मला आपल्या बरोबरीच्या आसनावर बसवून माझा बहुमान केला असे त्यांचे म्हणणे खोटे ठरते. आणि त्यांनी यथार्थाने आलार कालाम हा माझा गुरु होता इत्यादी बरोबर सांगितले असेल तर माझा कोणीही आचार्य किंवा गुरु नाही इत्यादी त्यांनीच सांगितलेले वचन खोटे ठरते. हे सुद्धा एक न उलगडणारे कोडेच आहे. कृपा करून आपण त्याची उकल करून सांगावे. महाराज, वरील दोन्ही वचने भगवंतांचीच असून ती अगदी बरोबर आहेत. परंतु पहिल्या वचनात त्यांनी सांगितलेली घटना बुद्ध व्हावयाच्या पूर्वीची असून त्यावेळी ते सम्यक संबुद्ध झाले नव्हते. तेव्हा ते केवळ बोधिसत्व होते. त्यावेळी आलार कालाम गुरु होते असे सांगितले आहे. महाराज, सम्यक संबुद्ध होण्यापूर्वी जेव्हा केवळ ते बोधिसत्व होते त्यावेळी त्यांना 5 गुरु होऊन गेले. त्यांच्याजवळ शिकण्यासाठी बोधिसत्वाने काही काळ घालविला होता. ते 5 गुरु किंवा आचार्य असे. महाराज, बोधिसत्वाचा जन्म होताच त्यांच्या राजवाड्यात प्रत्यक्ष येऊन त्यांची लक्षणे सांगणारे 1 राम, 2 ध्वजी, 3 लखन, 4 मंती, 5 यज्ञ, 6 सुयाम, 7 सुबोध आणि 8 सुदत्त हे 8 ब्राह्मण या लोकांनी त्यांची जन्मकुंडली काढून लक्षणे सांगितली व त्यांच्या संरक्षणाचे उपाय सांगितले. ते त्यांचे प्रथम आचार्य होते. 2 महाराज, त्यांचे दुसरे आचार्य सब्बमित्त नावाचे ब्राह्मण होते. ते उच्च घराण्यातील अत्यंत कुलीन, शब्दशास्त्रात पारंगत, व्याकरण आणि वेदांच्या 6ही अंगाचे विश्लेषण करणारे उत्तम पंडित होते. त्यांच्या वडिलांनी शुद्धोधनांनी पुष्कळ संपत्ती दानात देऊन व स्वर्ण थालीने जलसिंचन करून संकल्पपूर्वक त्यांच्यावर सिद्धार्थाला शिकविण्याची जबाबदारी सोपविली. हे त्यांचे दुसरे आचार्य होते. 3 महाराज, ज्यांचे शब्द ऐकून बोधिसत्वाने राजमहालाचा त्याग करून ज्ञानाचा शोधासाठी बाहेर पडले, यासाठी प्रेरणा देणारा हृदय देवता त्यांचा तिसरा आचार्य होय. 4 महाराज, आलार कालाम हा बोधिसत्वाचा चौथा आचार्य होय. 5 महाराज, उदक रामपुत्त हा बोधिसत्वाचा 5वा आचार्य होय. महाराज, सम्यक संबुद्ध होण्यापूर्वी बोधिसत्व असताना भगवान बुद्धांचे हे 5 आचार्य होऊन गेले.
हे सर्व त्यांना ऐहिक ज्ञान देणारे आचार्य होते. परंतु लोकोत्तर धर्माचे शिक्षण देणारा सर्वज्ञ बुद्धांना कोणीही आचार्य झाला नाही. भगवान बुद्धाने स्वतःच्या प्रयत्नाने बुद्धत्वाचा लाभ करून घेतला. या विषयाचे ज्ञान देणारा त्यांना कोणीही आचार्य झाला नाही. म्हणून भगवान बुद्धाने स्वतःच सांगितले की माझा कोणीही आचार्य नाही. बरोबर आहे भंते नागसेन, आता मला समजले. भाग 53. एकाच वेळी 2 बुद्ध नसतात. भंते नागसेन, भगवान बुद्धाने म्हटले आहे की हे भिक्षूंनो, जगात एकाच वेळी 2 अहर्त सम्यक संबुद्ध अस्तित्वात येतील असे कधीही घडू शकत नाही. हे अगदी असंभवनीय आहे. आजपर्यंत कधी असे झाले नाही व यापुढे सुद्धा होणे शक्य नाही. आणि भंते नागसेन, सर्वच बुद्ध बुद्धत्व प्राप्त करून घेण्यासाठी 37 बाबींची अनुकूलता प्रतिपादन करतात. 4 आर्य सत्य व 3 शिक्षा आणि कर्तव्य पारायणता यांची आवश्यकता आहे असा उपदेश करतात. भंते नागसेन, जर सर्वच बुद्ध एकच मार्ग दाखवितात, एकच कारण प्रतिपादन करतात, एकच उपदेश देतात, एकच शिक्षण देतात, तर या जगात एकाच वेळी 2 बुद्ध अस्तित्वात येण्यासाठी मग कोणती अडचण आहे? एका बुद्धाने समस्त संसार उजळून जाते, तर एकाच काळात 2 बुद्ध अस्तित्वात आले तर दोघांच्याही प्रकाशाने जग अधिक तेजोमय होईल. त्या दोघांनीही मिळून सुखपूर्वक उपदेश करून लोकांना प्रशिक्षित करावे असे मला वाटते. पण असे होत नाही. याचे कृपा करून कारण सांगा व माझ्या शंका दूर करा. महाराज, हे जग एकाच वेळी एकाच बुद्धाला धारण करू शकते. एकापेक्षा अधिकांचे सद्गुण ते सांभाळू शकत नाही. समजा एखादे दुसरेही बुद्ध अस्तित्वात आले तर त्यांचे गुण सांभाळू शकल्यामुळे हे जग एकदम हलू डोलू लागेल, कोलमडून पडेल, फाकून जाईल, वाकून जाईल, त्याचे तुकडे तुकडे होऊन विस्कळीत होईल आणि नष्ट होऊन जाईल. महाराज, एकाच मनुष्याचे वजन सांभाळू शकेल अशी एक नाव आहे. तिच्यात बसून एकच मनुष्य नदी पार करून जाऊ शकतो. अशा वेळी वयाने, वजनाने, आकाराने आणि इतर संबंध बाबींनी त्यांच्या सारखाच मोठा असलेला एखादा कोणी दुसरा मनुष्य येऊन याच नावेत बसला तर महाराज, ती नाव सुरक्षितपणे पाण्यावर तरंगू शकेल का? नाही भंते. अशा वेळी ती हळूहळू डोलू लागेल, कोलमडून वाकून जाईल, झुकून जाईल, पाण्यात बुडेल, तोल सांभाळता येणार नाही आणि याप्रमाणे पाण्यात बुडून नष्ट होऊन जाईल. महाराज, त्याचप्रमाणे हे जग एकाच वेळी एकाच बुद्धाला धारण करू शकते. एकापेक्षा अधिक बुद्धांच्या गुणांना ते सांभाळू शकत नाही. जर एखादे दुसरेही बुद्ध अस्तित्वात आले तर त्याचे गुण सांभाळता न आल्यामुळे हे जग एकदम हलू डोलू लागेल, कोलमडून पडेल, फाकून जाईल, वाकून जाईल, तुकडे तुकडे होऊन विस्कळीत होऊन शेवटी नष्ट होऊन जाईल. महाराज, पोटभर गळ्यापर्यंत भोजन करून कोणी एक मनुष्य अगदी संतुष्ट व प्रसन्न झाला असेल. आता त्याच्या पोटात पुन्हा काही खाण्यासाठी मुळीच जागा शिल्लक राहिली नाही. त्यामुळे तो अगदी एखाद्या काठीप्रमाणे ताठ झाला असेल. परंतु त्यानंतर सुद्धा तो चांगले ठासून बळजबरीने तेवढेच भोजन करू लागला तर महाराज, त्या माणसाला सुख लाभेल का? मुळीच नाही भंते. त्याच्या खाण्यामुळेच त्याला अजीर्ण होऊन
त्याला मृत्यू होईल. महाराज, त्याप्रमाणेच हे जग एका वेळी फक्त एकच बुद्धाला धारण करू शकते, दुसऱ्याला नाही. भन्ते, परंतु धर्मगुणाचे सामर्थ्य अधिक वाढले असता ही पृथ्वी काय म्हणून हलूडोलू लागते? महाराज, समजा बहुमूल्य रत्नांनी 2 गाड्या पूर्णपणे भरल्या आहेत आणि त्यानंतर एका गाडीतील रत्ने काढून त्या दुसऱ्या गाडीत भरण्यात आली, तर महाराज ती गाडी 2 गाड्यांच्या भरतीचे ओझे सांभाळू शकेल का? मुळीच नाही भन्ते. अशाने तिची नाभी फाटून जाईल, तिचे आरे तुटून जातील आणि तिचा कणाही मोडून जाईल. महाराज, रत्नांच्या भारानेच ती गाडी अशा रीतीने मोडून जाईल की नाही? होय भन्ते, निश्चितच मोडून जाईल. महाराज, याप्रमाणेच धर्माचा भार अधिक झाल्यामुळे ही पृथ्वी डोलू लागेल, हलू लागेल. म्हणूनच जेव्हा जेव्हा इतर बुद्ध असल्याचे सांगितले आहे, तेव्हा तेव्हा भगवंतांनी हा उपदेश अवश्य केला आहे. याशिवाय 2 बुद्ध एकाच वेळी अस्तित्वात येऊ शकत नाही, याचे उत्तम कारण ऐका. जर एकाच वेळी 2 बुद्ध अस्तित्वात आले तर हे आमचे बुद्ध, ते तुमचे बुद्ध असे म्हणून त्यांच्या संघात आपसातच फूट पडून भांडण उपस्थित होऊन 2 मंत्र्याच्या 2 गटात होणाऱ्या भांडणाप्रमाणे स्थिती होण्याची शक्यता आहे. महाराज, 2 बुद्ध एकाच वेळी अस्तित्वात न येण्यास हेही एक कारण आहे. संसारात एकाच वेळी 2 बुद्ध उत्पन्न होत नाही, याचे अजून एक कारण ऐका. महाराज, एकाच वेळी 2 बुद्ध अस्तित्वात आले तर बुद्ध हे सर्वश्रेष्ठ पुरुषोत्तम असतात, हे वचन खोटे ठरेल. ते सर्वात महान आहेत, ते सर्वात अग्रगण्य आहेत, ते सर्वात वैशिष्ट्यपूर्ण आहेत, ते सर्वोत्तम आहेत, प्रवर आहेत, ते अप्रतिम आहेत. त्यांच्या समान दुसरा कोणी असू शकत नाही. ते अप्रतिभाग आहेत. हे चिरकालापासून ऐकलेले वचन खोटे ठरेल. महाराज, संसारामध्ये एकाच वेळी 2 बुद्ध अस्तित्वात न येण्याचे हेही एक कारण आहे. सर्व बुद्धांची हीच पद्धती आहे. एकाच वेळी 2 बुद्ध कधीही अस्तित्वात येत नाहीत. हा त्यांचा स्वभावच आहे. असे का होते? कारण सर्वज्ञ बुद्धाचे गुण महान असतात. याशिवाय पृथ्वी तलावर जेवढ्या काही मोठ्या वस्तू म्हणून समजल्या जातात, त्या एका वेळी एक याच पद्धतीने अस्तित्वात येत असतात. महाराज, पृथ्वी महान आहे, तीही एकच आहे. महासागर महान आहे, तोही एकच आहे. सुमेरू पर्वत महान आहे, तोही एकच आहे. आकाश मोठे आहे, ते सुद्धा एकच आहे. देवेंद्र, मार व महाब्रह्मा हे सर्व महान आहेत, ते सुद्धा एकटेच आहेत. त्याचप्रमाणे अहर्त, सम्यक, संबुद्ध महान आहेत, म्हणूनच ते संसारात एकटेच आहेत. महाराज, यावरून समजून घ्यावयास पाहिजे की अहर्त, सम्यक, संबुद्ध भगवान हे एका वेळी एकच उत्पन्न होतात, असे जे म्हटले आहे ते अगदी बरोबर आहे. भन्ते नागसेन, उपमांच्या द्वारे हा प्रश्न तुम्ही एकदम उत्तम प्रकारे समजून सांगितला. हे विश्लेषण ऐकून सहजपणे कोणीही समजू शकतो. ठीक आहे भन्ते नागसेन, तुम्ही जे सांगितले ते मी मान्य करतो. मित्रांनो, आजचे वाचन आज आपण इथेच थांबवूया. धन्यवाद. नमो बुद्धाय.